कशा पद्धतीनं या जमिनीचा बेकायदेशीरपणे व्यवहार करण्यात आला, पार्थ पवारांवर कसं सरकार मेहरबान झालं, कशा फायली बुलेट ट्रेनच्या वेगानं फिरल्या, हे सगळं आपण बघितलं। दरम्यान ज्या जमिनीचा व्यवहार पार्थ पवारांच्या कंपनीनं केलाय, थेट त्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आज तो कोरेगाव पार्क परिसरातला शासनाचा 40 एकराचा भूखंड हा खरं तर विकता येत नाही। आजही तो शासनाच्या ताब्यात आहे, पण तरी ह्या विशेष म्हणजे ही जमीन महारवतनातली, त्यामुळे ती विकण्याचा प्रश्न येत नाही। तरीही त्यातल्या एका मूळ मालकाला समोर करून हा भूखंड परस्पर विकला गेला आहे। म्हणजे शासनाची मालकी असताना, शासनाचा ताबा असताना, आणि विशेष म्हणजे इथं हा व्यवहार करताना अनेक अनियमितता केल्या गेल्याचं समोर येतं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची म्हणजे हा व्यवहार पार पडताना IT उद्योगाचं धोरण समोर करून याची स्टॅम्प ड्युटी अवघ्या 48 तासात माफ करून घेतली गेली। थोडक्यात कोरेगावसारखे उच्चभ्रू सोसायटी परिसरातल्या हा 40 एकराचा शासनाचा भूखंड एका अर्थाने लाटण्याचाच प्रयत्न झालेला आहे, हे याच्यातनं सगळं समोर येताना दिसतंय।